अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मदत निधी रब्बी हंगाम तयारीसाठी तसेच 2024-25 साली झालेल्या उन्हाळी हंगाम नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। याबाबत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे। सरासरी 30% शेतकऱ्यांना अद्याप मदत निधी मिळालेला नाही। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की किमान आधारभूत किंमत मिळाली तर नाहीच, शिवाय मदत निधीही थकल्याने बिकट वेळ आली आहे। त्यामुळे उर्वरित निधी लवकर द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी बाळापूर तहसील कार्यालयात धडक देऊन आंदोलन करत केलं। आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नेते गोपाल पोहरे यांनी केलं होतं। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। खरीप हंगाम 2025 मध्ये आमच्या बाळापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे मदत निधी हा शेतकऱ्यांना जवळपास 30% शेतकऱ्यांना मिळाला नाही। त्याच्यात विविध तांत्रिक बाबी निर्माण झालेल्या आहेत। या आधी सुद्धा असे प्रकार झालेले आहेत की शेतकऱ्यांचा निधी हा अडवला जाते, तो निधी तातडीने देण्यात यावा याच्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालय बाळापूर येथे निवेदनाच्या माध्यमातून उग्र आंदोलनाचा इशारा दिला। लवकरात लवकर हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे अशी आम्ही तहसीलदार साहेब बाळापूर यांना विनंती केली आहे।